नमस्कार, मी अपर्णा. आईज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवतोय प्रसादाचा मऊ लुसलुशीत सात्विक केळं घातलेला शिरा. त्यासाठी काजू बदाम 11 सव्वा वाटी रवा, 11 बेदाणे, तुलसीपत्र, सव्वा वाटी साजूक तूप आणि सव्वा वाटी साखर. दूध आणि पाणी असं एकत्र गरम करून घेणार आहे मी. एका कढईमध्ये तूप घालूया. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, मंद ठेवला तरी हरकत नाही. आता हा रवा जो आहे या तुपामध्ये खमंग असा भाजून घ्यायचा आहे. सगळं प्रमाण आपण सव्वाच्या प्रमाणात घेतलेलं आहे. तुम्ही घरातली कुठलीही वाटी किंवा मेजरमेंटचे जे कप असतात ना ते घेऊ शकता. सगळं साहित्य एकाच भांड्याने घ्यायचं आपण. रवा भाजता भाजतात हे जे काजू आणि बदाम आहे मी हे ओबडधोबड कुटून घेतेय. हे असे परफेक्ट. रवा सतत हलवत आपल्याला व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा. त्याला छान सोनेरी गुलाबीसर असा रंग आला पाहिजे. मंद गॅसवर रवा भाजायचा म्हणजे रंग तर सुरेख येतोच, पण चव अप्रतिम लागते. जसा जसा रवा भाजला जाईल ना तसा तसा तो हलका होत जातो आणि भाजायला आणि हलवायला एकदम सोपा जातो. काजू बदाम आपले ओबडधोबड कुटून झालेले आहे. जो प्रसादाचा शिरा आहे ना, रवा भाजण्यावरच त्या शिऱ्याची चव ही अवलंबून असते बरं का. आता आपण घातलेत काजू बदाम, ते देखील या रव्याबरोबर साजूक तुपामध्ये मस्तपैकी परतवून घ्यायचे. बरोबर 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत मी रवा भाजतेय. आता एक मोठं केळं घेऊन मी अशा चकत्या करून घेतल्या होत्या, त्या देखील आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे. प्रसाद म्हटलं की केळ तर आलंच. आणि हो, हे केळ मोठं होतं त्यामुळे मी एक घेतलं आहे. जर छोटं केळ असेल तर तुम्ही सव्वा केळ घेऊ शकता. आता ना या रव्यामध्ये ते व्यवस्थित मॅश करून घ्यायचं. चक्क पावभाजीचं मॅशर वापरलंय मी त्याच्यासाठी. आता घालूयात बेदाणे, ते पण आपण 11च घेतलेत. ते पण छान परतवून घ्यायचे. मी ना 1.5 वाटी दूध आणि 1.5 वाटी पाणी असं गरम करून घेतलंय. बघूया किती लागतंय आपल्याला. एक महत्त्वाची टिप सांगते. पाणी आणि दूध एकत्र करून व्यवस्थित खळखळ उकळून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला ह्या प्रसादाच्या शिऱ्यात घालायचं आहे. थंड पाणी आणि दूध तुम्ही जर ह्या शिऱ्यामध्ये घातलं ना तर शिरा अजिबात चांगला होत नाही, चिकट होतो. दूध पाणी घातल्यावरती झाकण ठेवलं आणि 2 ते 3 मिनिट त्याला आपण वाफ आणून घेतली आहे. चला आता घालूयात साखर. सव्वा वाटी साखर घेतली. आता ही साखर या शिऱ्यामध्ये मस्तपैकी मिसळून घ्यायची आहे. जशी जशी साखर विरघळते ना तसा शिरा थोडासा पातळ व्हायला चालू होतो. घालूयात तुळशीपत्र. पातळ झालेला हा जो शिरा आहे तो पुन्हा आळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित हलवत शिजवून घ्यायचा आहे. प्रसाद म्हटलं की तुळशीपत्र हवंच, केळं हवंच. पिकलेलं केळं टाकलं ना प्रसादात की अफलातून चव येते शिऱ्याला. हे घालतोय आपण जायफळ, वेलची पूड. तुम्ही केशर वगैरे पण ॲड करू शकता. मी केशर घातलेलं नाही आहे. हे बघा मऊ लुसलुशीत असा शिरा तुम्हाला दिसत असेल. पाहता क्षणीच पटकन खावा असा वाटतोय, पण नाही, धीर धरा. अजून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. शिरा आपला आळत आलाय. पुन्हा एकदा झाकण ठेवू आणि छानपैकी दमदमीत वाफ काढून घेऊयात. वरनं थोडंसं साजूक तूप घालतेय अजून. पुन्हा मिनिटभरासाठी वाफ येऊ द्यायची आहे आणि आपला शिरा हा तयार झालाय. लाजवाब झालाय. सात्विकतेने ओतप्रोत भरलेल्या शिऱ्याची मूद आपण पाडून घेऊयात. घरातली सत्यनारायणाची पूजा ही नुकतीच संपली आहे आणि आता आपण सत्यनारायणाला हा नैवेद्य दाखवणार आहोत, प्रसाद दाखवणार आहोत. चला ह्याची छानपैकी मूद करून घेऊयात. प्रसादाचा शिरा करताना होणाऱ्या चुका आपण कशा टाळायच्या हे या व्हिडिओतून आपल्याला कळलंच असेल. ही झाली आपली प्रसादाच्या शिऱ्याची मूद. त्यावरती तुळशीपत्र. आहा,
कमाल. रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक तर करायचंच आहे, पण व्हिडिओ खूप 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 शेअर करायला अजिबात विसरायचं नाहीये. जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील, ज्यांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब नाहीये केलं, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचंय. सबस्क्राईब, बेल बटन आणि ऑल असं क्लिक करायचंय, म्हणजेच नवीन येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. तुमच्यासाठी सबस्क्राईब करणं अतिशय छोटीशी गोष्ट आहे, फक्त क्लिक करायचं आहे. पण तुमची छोटी गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे, त्याच्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि पाहत राहा आईचे किचन. बाय बाय.